आज मानिनीने खूप कौतुक करण्यासारखा निर्णय घेतलेला आहे की ती म्हणत असते की मला हे सगळं आधीच माहिती होतं. आता सगळ्यांचे चेहऱ्याचे रंगच उडतात की मानिनीला जर आधी माहित होतं तर आपला एवढा खटाटोप करून काहीच फायदा झाला नाही. आता वसुहत्यांना पण शर्मेने मान खाली घालावी लागली आहे, कारण मानिनीने एक सासू म्हणून नाही तर एक आई म्हणून या सगळ्या गोष्टींकडे बघितलं आहे आणि कोणताही त्रास न देता सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने हँडल केल्या आहेत. त्यासाठी पूर्ण रिव्ह्यू नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. इकडे मानिनी जेव्हा म्हणत असते हे सगळं मला आधी माहिती होतं, तर वसुहत्ते म्हणतात ते कसं, पण तू का नाही सांगितलं. ती म्हणत असते मला माहितीये माझी नंदिनी स्वतःचा कधीच विचार करत नाही, ती फक्त दुसऱ्यांचा विचार करून चालत असते आणि तिने फक्त काव्यासाठी हे सगळं केलंय. स्वतःच्या बहिणीची परीक्षा नीट जावी, तिच्या बाळाला काही होऊ नये, या सगळ्यांचा त्रास करून काव्याने घेऊ नये यासाठी, आणि यासाठीच फक्त नंदिनीने हे सगळं करायला पुढे गेली. कारण ती सगळ्यांपासून कोणतीच गोष्ट लपवत नाही आणि एवढी मोठी गोष्ट तिने सांगितली नसती का. पण आपल्या सुखापेक्षा दुसऱ्याचं सुख तिच्यासाठी नेहमी महत्वाचं असतं आणि याच गोष्टी मला खूप भावल्या, म्हणून मी हे सगळ्यांपासून मी सुद्धा लपवलं, कुणालाही नाही सांगितलं. पण हे सगळं करत असताना नंदिनीला खूप त्रास होत होता हे मला दिसत होतं आणि त्यामुळे मीही तिला नंतर कधी विचारलं नाही. जेव्हा काव्य आणि मी एकमेकींसोबत बोलत होतो त्या दिवसापासून या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली होती. काव्य म्हणाली होती ताई कधी या बाळाशी बोलताना दिसत नाही, तिला कधी उलटी होत नाही, तिचे कधी पाय दुखत नाही, हे सगळं का होत नसेल. पण मी तिला विचारलं तर तिने सांगितलं माझ्या बाळाच्या वेळा खूप वेगळ्या आहेत. आणि मग मला ते खोट्या पोटाबद्दल जेव्हा कळलं तेव्हा मी त्यांच्या रूममध्ये शोधायला गेले, पण जीवा लगेच आला आणि जीवाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मी नोटीस केले आणि मला कळलं की काहीतरी गडबड आहे. हे सगळं मी तिथेच थांबवलं आणि जीवाला काहीही कळू दिलं नाही. नंतर जीवा आणि नंदिनी एक दिवस बोलत होते, तेव्हाच मी रूममध्ये जाताना त्यांचं बोलणं ऐकलं. नंदिनी म्हणत होती जीवा आता हे सगळं करणं माझ्याच्यानं असह्य झालंय. मी जेव्हा चोरोटी भरत होते मला असं वाटतंय की कुणीतरी माझ्या नाकावर उशी दाबून ठेवली आहे. मला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो जीवा, आता मला नाही सहन होत. माझं जर 2 महिन्यातच मिसकॅरेज झालं नसतं तर हे सगळे लपवाछपवी मला करावी लागली नसती आणि हे सगळं आपण काव्यासाठी करतोय, पण माझा आता जीव घुसमटतोय या सगळ्यामध्ये. मला सतत माझं बाळ नाही याची जाणीव होऊन मला खूप त्रास होतोय जीवा. आता मला असं वाटतंय की सगळ्यांना सांगायची वेळ आली आहे. पण जीवा म्हणतो काही दिवस थांब, एकदा काव्याची परीक्षा झाली तर आपण तिला विश्वासात घेऊन हे सगळं सांगूया. हे सगळं ऐकत असताना मानिनी तोंडावर हात ठेवते आणि खूप रडत असते की नंदिनीने एवढा सगळा त्याग केला, एवढं सगळं सहन केलं, कुणालाही सांगितलं नाही तिचं दुःख, स्वतःचं दुःख विसरून फक्त दुसऱ्यांच्या आनंदासाठी एवढं सगळं सहन करते. अजूनही तिला एवढा त्रास होतोय पण एका शब्दानेही कुणाला बोलली नाही. फक्त हे दोघंच एवढं काही सहन करतायत आजपर्यंत. एवढे छोटे असून किती मोठ्या माणसांसारखे वागलेत हे सगळं बघून आता मानिनी खूप रडायला लागते की देवा माझ्या नंदिनीच्या वाट्याला काय हे दुःख आलं असेल. लग्नाच्या वेळी पण तिच्यासोबत असंच झालं होतं. माझ्या नंदिनीचं नशीब असं कसं आहे की जेव्हा तिच्या सुखाने ओंजळ भरायची असते तेव्हा आधीच रिकामी होऊन जाते आणि तिच्या हातातून हे सगळं करत असताना बॉटल खाली पडते. तेव्हाच नंदिनी आणि जीवा बाहेर यायला लागतात. पण तेवढ्यातच मानिनी लगेच ती बॉटल उचलून घेऊन तिच्या रूम मध्ये निघून जाते आणि खूप रडते रूम मध्ये जाऊन. इकडे हे सांगत असताना नंदिनी पण खूप रडत असते. आता नंदिनी आणि जीवा बाहेर बघायला येतात तेव्हा बाहेर कुणीच नसतं आणि त्यांना काही कळत पण नाही की कोण असेल. इकडे रम्या हे सगळं ऐकल्यानंतरही रम्या आणि वसुहत्या म्हणत असतात एवढं काय झालं मग, त्यात काय एवढं लपवलं तर. मानिनी म्हणत असते अगं मूर्ख बाई, एका बाईचं एवढं मोठं दुःख, मिसकॅरेज झालेलं, स्वतःचं बाळ गमावलेलं तिने स्वतः मनात साठवून ठेवलं की कुणाला सांगितलं नाही. या सगळ्यामध्ये ती डिप्रेस झाली असती, पण तिने स्वतःचं टेन्शन विसरून स्वतःचं डिप्रेशन सोडून फक्त दुसऱ्यांच्या आनंदासाठी जगायचं ठरवलं आणि त्या बाईला तू असं बोलतीये, थोडी तरी शरम वाटायला पाहिजे तुला. आता रम्याचं तोंड आता ती बंद करते. पार्थ आणि काव्या ही सगळे पण बघत असतात. काव्या म्हणत असते ताई एवढं सगळं केलं तू माझ्यासाठी, मी कोण होते ग तुझी, एवढं सगळं सहन केलं, एका शब्दानेही कुणाला बोलली नाही, फक्त माझ्यासाठी.
मानिनी म्हणत असते हे सगळं फक्त नंदिनीच करू शकते, या जागी मी पण असते ना आता एवढं मोठं दुःख सहन नसते करू शकले, पण नंदिनी आणि जीवाने माझं खूप काही सहन केलंय आणि तुम्ही त्यांना बोल लावताय की घरच्यांपासून लपवलं. अहो त्यांनी घरच्यांपासून लपवलं नाही तर घरच्यांच्या आनंदासाठी स्वतःचं दुःख लपवून ठेवलं. चोरोटीच्या दिवशी बाळा नंदिनी मला खूप त्रास होत होता की तू हे सगळं दिखावापणा करतीये, पण मी पण त्या दिवशी तुझा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी काहीही बोलले नाही आणि मनातही असा विचार आणला नाही. आता ती नंदिनी जवळ जाते आणि म्हणते बाळा सल्यूट आहे तुझ्या या कार्याला आणि आपण असं नको करत जाऊ दुसऱ्या वेळेस, कारण यामध्ये तुला जर टेन्शनमुळे काही झालं असतं तर कुणाची जबाबदारी होती. आता जीवा पण बघत असतो की आई किती चांगली आहे आणि खरंच मानिनी सारखी सासू मिळणं म्हणजे एक नशीबच म्हणावं लागेल. ती दोन्ही सुनांना अगदी लेकीप्रमाणे जपते आणि समजूनही घेते. इकडे रम्या परत तिला बोलत असते की मामी तू हे सगळं खूप चुकीचं करते. नंदिनी काहीच बोलत नसते आणि रडत असते. इकडे विक्रमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं जेव्हा मानिनी हे सगळं बोलत असते तेव्हा. काव्य म्हणत असते ताई कोण लागत होते ग मी तुझी, आणि माझ्यासाठी एवढं सगळं लपवलं, एवढं सगळं दुःख तू स्वतःच्या मनात साठवून ठेवलं, माझी परीक्षा नीट जावी म्हणून, माझ्या बाळाला काही होऊ नये म्हणून. अगं मी तुला किती त्रास दिला ग ताई, मला हे सगळं माहीत नव्हतं आणि मी तुला विचारायला आले तेव्हा तुझ्या मनात किती सलत असेल ना, स्वतःचं बाळ या जगात नाहीये आणि तरीही तू मला उडवाउडवीची उत्तरं दिली ताई. आणि मला माझ्या मनाला चांगलं वाटावं म्हणून तू मला सांगितलं की माझ्या बाळाच्या वेळा वेगळ्या आहेत ग. आता जीवाच्या पण डोळ्यात पाणी येतं, सगळे खूप रडतात. आता काव्या तिच्या जवळ जाते आणि माफी मागत असते, ताई मी ऋणी आहे तुझ्या या सगळ्यांची, मला माफ कर ग ताई, मला माफ कर, मी नाही एवढं सगळं करू शकले नसते की जे तू केलं. आता नंदिनी पण रडायला लागते, दोघी पण खूप रडत असतात. नंदिनी म्हणते अगं काव्या आपण बहिणी आहोत, आपण तेव्हाच ठरवलं होतं ना एकमेकींचं सगळं काही वाटून घ्यायचं, माया दुःख सुख आणि सगळ्याच गोष्टी, त्यासाठी मी हे सगळं केलं ग काव्या, मला नव्हतं करायचं. पण मला तुझं सुख महत्वाचं होतं, मला तुझी परीक्षा नीट जाऊ द्यायची होती आणि तुझ्या बाळालाही काही झालं असतं एवढ्या लहान 2-3 महिन्यातच तर काय केलं असतं ग मी. आता पार्थ पण जीवाकडे जातो आणि म्हणतो ये तू आता माझ्यासोबत इट्टू दांडू खेळायला, मग सांगतो तुला. अरे एवढी मोठी गोष्ट स्वतःच्या भावापासून लपवताना तुला काहीच कसं वाटलं नाही रे जीवा. तो म्हणत असतो दादा फक्त काव्यासाठी. पार्थ म्हणत असतो अरे आमच्या सुखासाठी तुम्ही दोघांनी किती भोगलंय, आणि तो त्याच्या गळ्यात पडतो आणि रडायला लागतो. जीवा पण खूप रडत असतो. मानिनी अगदी आज एवढा सीन सगळेच इमोशनल झालेले आहेत, स्वतःचे दुःख म्हणजे त्यांनी एवढं समजून घेतलंय जीवा आणि नंदिनीला की त्यांच्यावर बोल लावायच्या ऐवजी त्यांचं दुःख समजून घेतलंय, त्यांचं दुःख आज एवढं हलकं झालंय, जे काही त्यांच्या मनावर ओझं होतं ते अगदी रिकामं झालंय. आता या सगळ्यांची एकी बघून वसवाते आणि रम्याच्या चेहऱ्याचे परत रंग उडतात. शारदाताई म्हणत असतात मला हे सगळं माहीत होतं, पण मीही एका मुलीच्या दुःखासाठी एका मुलीचं सुख नव्हतेही राहून घेऊ शकत, म्हणून मी हे सगळं लपवलं आणि नंदिनीने मला विश्वासात घेतलं होतं हे सगळं करत असताना. आता पार्थ म्हणत असतो आई पण किती सहन केलं या दोघांनी, काहीतरी सांगायला हवं होतं. आता पार्थचे पण डोळे एवढे लाल झालेले आहेत रडून. आता वसू आत्यांच्या चेहऱ्याच पडला की या सगळ्यांची किती एकी आहे, आपण या सगळ्यांना उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला, डिव्हाइड करायचा प्रयत्न केला, पण हे सगळे कुठंच काहीच यांचं बिनसलं नाही आणि सतत एकमेकांच्या साठी आता पण ते एकमेकांसाठी अशी बाजूला उभे आहेत. आता काव्या आणि नंदिनी जवळ विक्रम जातात, नंदिनीला पहिले आसू पुसून तिला मिठीत घेतात आणि म्हणतात किती सहन केलं ग बाळा. नंतर म्हणत असतात ए गधड्या, तुला एवढं सगळं एवढा मोठा झालास तू, एका बापाला तुझं दुःख सांगू शकला नाहीस. अरे ते कॉन्ट्रॅक्ट हातातून गेलं तेव्हा मी किती बोललो तुला, अगदी तुला मारायचं ठेवलं होतं फक्त. त्या रूमची डिझाईन वगैरे तुझ्याकडून तयार करणं झाली नाही, ते कॉन्ट्रॅक्ट हातातून गेलं आणि एवढं सगळं दुःख त्या दिवशी तू सहन केलं होतं, तू मला काहीच कसं बोलला नाही रे. अरे मला सांगितलं असतं तर मी तुला समजून घेतलं असतं, तुझं ओझं हलकं झालं असतं मनावरचं, पण तू मला दुरावलास. आता तू त्याला मिठीत घेतो आणि जीवा म्हणत असतो बाबा नंदिनीने ठरवलं होतं की हे सगळं आपण सगळ्यांना सांगू, पण ती वेळ यायला हवी.
ते म्हणत असतात, अरे पोरांनो, तुम्ही दोघंच एवढं दुःख सहन करत होता, एवढं मोठं आपलं कुटुंब आहे, सगळ्यांना सांगितलं असतं, विश्वासात घेतलं असतं तर किती बरं झालं असतं. आता मिथुन काका पण रडायला लागतात आणि म्हणतात, जीवा किती रे बाळा, किती सहन केलं. लग्नाच्या वेळेस सुद्धा तुझं ज्या मुलीवर प्रेम होतं त्या मुलीशी लग्न झालं नाही आणि दुसऱ्या मुलीशी तुझ्या मनाविरुद्ध लग्न करावं लागलं, तेव्हाही तुम्ही दोघांनी खूप सहन केलं. देव करो अजून तुमच्या वाट्याला कोणतंच दुःख येऊ नये. आता मानिनी पण रडत असते आणि म्हणत असते की खरंच माझी मुलं ना लाखात एक आहेत, अगदी एकमेकांच्या दुःखात सुखात सोबत आहेत आणि सुना पण मला एवढ्या चांगल्या भेटल्या की त्यांनीही कधी परकेपणा जाणवू दिला नाही. नेहमी एकमेकींच्या सुखदुःखासाठी झटत राहिल्या आणि आजही तेच केलं त्यांनी जे लग्नाच्या दिवशी केलं होतं. स्वतःच्या मनाविरुद्ध जोडीदार निवडताना काय झालं असेल त्यांच्या मनाचं, तरीही त्यांनी एकमेकींच्या मनावर दगड ठेवून आपल्या घराची, आपल्या बापाची आणि आपल्या कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी आता जीवा आणि नंदिनी एकमेकांना मिठीत घेतात आणि खूप रडत असतात. आता त्यांच्या मनावर त्यांना असं वाटतंय की जो दगड ठेवलेला होता तो अगदी घरच्यांनी हटवून टाकला आणि त्यावर मायेने मलम वगैरे लावला, असं झालंय आता त्यांना. इकडे विक्रम म्हणत असतात की वसुताई, तुला आता सांगतो मी, आता जर माझ्या घराच्या कोणत्याही वादात पडली तर बघ, मग तुला आता मी सोडणार नाही. आजपर्यंत तू खूप काही केलं, पण यापुढे जर असं काही केलं तर मी तुला माफ करणार नाही. आर्याला पण हे सगळं हलकं झाल्यामुळे खूप भारी वाटत असतं. आता पुढील एक प्रोमो आलेला आहे की जेव्हा काव्याची डिलिव्हरी होत असते, डॉक्टर हजर नसतात आणि नंदिनीच डिलिव्हरी करण्याचा निर्णय